आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझ घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा। विठ्ठल आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा। समचरण सरोजम सांद्र नीलाभदाभम, जगति निहद पाणी मंडलम मंडलानाम, तरण तुळशीमाला कंजनं कंजुनेत्रं, सदे धवला संविठ्ठलं चिंतयामि। ओ पांडुरंगाकार प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका। जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो। आणि आता नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा।
ते उदार सोपान देवा नमो मुक्ताबाई त्रिभुवन पावनी अद्यतय जननी देवाचे महायोग पीठे तटे भीमरत्नो वरं पुंडरिकाय दातु मुनीन्द्रे समागते तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं महासंत साधु प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथ पदी मुक्तरासे जयाचे गृही कृष्णाजी कार्य करता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भेदां जाड्यान्धकरापहां हस्ते स्फाटिका मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदां रणे कृष्णविवत्सु संवादभूतो रोगितार्थबोधावज्ञानेश्वरी विकृते निर्मितायेन च प्राकृतत्या समाधिस्तु मूर्तिं भजे ज्ञानदेवम् मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या ज्यांची गावी केला वास त्यासी नसावे उदास चालेल. प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगत भक्त वारकरी संप्रदायाचे कळस्थानी असणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगमान्य देवमान्य विश्वसंत संत सम्राट अनंत कृपा विभूषित असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा असणारा हा अभंग. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामधून सात्विक कन्यापुत्र जन्माला आल्याच्या नंतर त्याचा हेवा त्याचा हरिक तुम्हा मला वाटणं यात काही विशेष नाही, पण याचा हरिक याचा हेवा या भगवंताला या विश्वाच्या पालनहाराला वाटतो. या विषयाचं सेवन करावं लावणारा चिंतन करावं लावणारा अभंग आजच्या या कीर्तन निरूपणासाठी निवडलेला आहे. विठाला विठाला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सात्विक कन्यापुत्र जन्माला आल्याच्या नंतर त्याचा हेवा त्याचा हरिक भगवंताला वाटतो, पण हेवा वाटल्याच्या नंतर सात्विक कन्यापुत्र जन्माला आल्याच्या नंतर ज्या कुळामध्ये जन्माला आले ते माईबाप कसे सांगितलेले आहे, धन्य सांगितलेले आहे. या अभंगाचा सरळ सरळ अर्थ सांगायचं झाल्यास हा अभंग 3 चरणाभोवती आपल्याला फिरताना दिसून येतो. 3 चरणाचा अर्थ या अभंगामधून आपल्याला या विशेष रूपाने पाहायला भेटतात. एक म्हणजे धन्य माता पिता तयाचे या, दुसरं चरण तयाचा हरिक वाटे देवा, आणि तिसरं चरण म्हटलं तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. आता पहिलं चरण जर बघायचं जर झाल्यास धन्य माता पिता तयाची या, आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे धन्य माता पिता तयाची या. सात्विक कन्यापुत्र जन्माला आलेले आहेत म्हणून धन्य माता पिता तयाची या. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गीता भागवताचं श्रवण केलेलं आहे मनन केलेलं आहे म्हणून धन्य माता पिता तयाची या. आणि विशेषतः आपल्या जीवनामध्ये भगवंताची साधना भजन रूपाने ज्यांनी केलेली आहे म्हणून धन्य माता पिता तयाची या. आता दुसरे चरण तयाचा हरिक वाटे देवा, आपुल्या हिता जो असे जागता तयाचा हरिक वाटे देवा. ज्या कुळामध्ये सात्विक कन्यापुत्र जन्माला आलेले आहेत म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये गीता भागवताचं नेहमी श्रवण ठेवलेलं आहे म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. आपल्या जीवन मरणामध्ये ज्यांनी भगवंताची अखंड भजन रूपाने सेवा केलेली आहे करत आहे करणार आहेत म्हणून तयाचा हरिक वाटे देवा. तिसरं चरण तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे जागृत आहे आणि जागणार आहे म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. कुळामध्ये सात्विक कन्यापुत्र जन्माला आलेले आहेत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. ज्यांनी अखंड गीता भागवताचं श्रवण केलेलं आहे मनन केलेलं आहे पूजन केलेलं आहे अंतःकरणामध्ये साठवून ठेवलेले आहेत म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. आणि जाता जाता शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जीवन मरणामध्ये आपल्या काळामध्ये ज्यांनी भगवंताची साधना कुठल्याही अवस्थेत व्यवस्थेत परिस्थितीमध्ये जागृत ठेवलेली आहे म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा. विडाला विडाला हा झाला अभंगाचा सरळ सरळ
अर्थ. कसं आहे, घर बंगला बांधायचा असेल तर त्या अगोदर आपल्याला त्या घराचा बंगल्याचा काय नक्षा तयार असणं गरजेचं आहे. म्हणजे बांधकामामध्ये काही चुका होत विठाल विठाल. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पसा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ममादंडक म्हणा परिहार देणं अगत्यच असतो. प्रत्येक कार्यक्रमाला परिहार हा देवाच, कार्यक्रम कुठलाही असो परिहार हा देवाच लागतो. या कार्यक्रमाचे खास 3 वैशिष्ट्य मला तुम्हाला सांगावेसे वाटतात. शुद्ध मराठीत सांगायचं जर झाल्यास, लेट मी टेल यू 3 स्पेशल फ्युचर्स ऑफ दिस प्रोग्राम. कार्यक्रमाची खास 3 वैशिष्ट्ये. तुम्ही म्हणाल महाराज सांगा 3 वैशिष्ट्ये. प्रथमतः, ज्यांच्या कार्यानिमित्त, ज्यांच्या नियोजनामध्ये हा नाम सप्ताह उभा केलेला आहे, त्यांच्या या कार्यक्रमानिमित्त होणारा श्राद्ध विधी प्रथम. द्वितीय, ज्यांच्या कार्यानिमित्त भगवंताची साधना, भगवंताचं भजन, भगवंताचं पूजन ज्ञान साधण्याने व्हावे या निर्मळ हेतूने या ठिकाणी ज्ञानदान करण्याचं कार्य या ठोंबरे परिवारांनी केलेलं आहे. कीर्तन स्वरूपातून म्हणा, भजनातून म्हणा, भागवत कथेतून म्हणा. दुसरं. तृतीय, तिसरं, ज्यांच्या कार्यानिमित्त श्राद्धविधी आहे, ज्यांच्या कार्यानिमित्त ज्ञानदान आहे आणि या ज्ञानदानामध्ये आपल्या शरीराला ऊर्जा लागते, ताकद लागते, म्हणून त्यांनी या ठिकाणी अन्नदानाचं सुद्धा काय केलेलं आहे, नियोजन आयोजन केलेलं आहे. विठाला विठाला. एक झाले कार्यक्रमाचे खास 3 वैशिष्ट्ये. या ठिकाणी कीर्तनासाठी आवर्जून महाराष्ट्रातील दिग्गज गुणीजन मंडळी उपस्थित आहे, ज्यांची आता सुंदर या ठिकाणी चाल झाली. आमचे परमार्थ स्नेही असणारे, अगदी जीवलक म्हणलं तरी लंगोटियार म्हणता येणार नाही. लंगोटियार म्हटलं की लहानपणापासून म्हटलं जातं, पण लंगोटियारच्याही पेक्षा जास्त म्हणायला हरकत, कारण लंगोटियार म्हटलं की जीवातला जीव, प्राणातला प्राण असतो. त्याप्रमाणे आमचे आदरणीय परमार्थ स्नेही, आमचे परमस्नेही असणारे श्री हरिभक्त पारायण, गायनाचार्य, भजन सम्राट, अगदी गोड स्वभाव श्री हरिभक्त पारायण सुदामजी महाराज ठोंबरे यांची सुंदर अशी चाल झाली. त्यांच्या साथीला साथ, गोड साथ असणारे श्री हरिभक्त पारायण, अगदी गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व गौरव महाराज टोपले. टोपले बरं झाले आम्हाला भेटले. विठाला विठाला. माझा थोडा स्वभाव विनोदाने बोलायचा आहे. काय होतं, ज्यावेळेस आमचे मयूर महाराज पहिल्यांदा ज्यावेळेस भेटले, मी महाराजांचं नाव ऐकून होतं शहरामध्ये. गोड वादक, सुंदर वादक आणि विशेषतः आपल्या वारकरी संप्रदायाला शोभेल असे वादक. वादकाला तर उतू आला, पण त्या उतूमध्ये अनेक उतू जातात, पण एक जागृत राहतात. आदरणीय आमचे परमार्थस्नेही असणारे गोड स्वभावाचं व्यक्तिमत्व मयूरजी महाराज मोहिते. खरं तर त्यांच्या नावामध्ये मोहित आणि वाजवण्यात सुद्धा विठाला विठाला. त्यांच्या या कीर्तनरूपी सेवेला त्यांनी गोड प्रकारे मृदंगाच्या साथीला उपस्थित झालेले आमचे मयूर महाराज मोहिते मनापासून कोटी कोटी धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी टाळ घेऊन असणारे आमचे काका जाधव काका असतील, दररोज या ठिकाणी उपस्थित राहतात. आमचे संस्थेतील श्री गुरु सेवाधाम परिवाराचे सदस्य आमचे आदित्य महाराज, साई महाराज, आदित्य महाराज आणि आमच्या वैद्यताई. बरोबर आहे ना? काय होतं, मला मी वयामानानं थोडंसं ध्यान राहत नाही, पण लक्षात आहेत. आमच्या वैद्य मातोश्री त्याही या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहे. खरं तर महिलांनी टाळ घेतला तरी काही हरकत नाही. तुम्हाला जरी उद्यापासून टाळ घ्यावं वाटलं तर घेऊ. आजपासून तुम्हाला काय परवानगी. विठाला विठाला. सुंदर प्रकारे पहिल्या दिवसापासून त्यांची कीर्तनामध्ये विनय घेण्याची सेवा आहे. नाहीतर काय होतं बरं का, लोक म्हणतात घ्या विना आणि द्या. बोला ना, तुम्ही बोलत नाही का? कालच महाराजांनी सांगितलं आमच्या इकडे 2-2 वर्षाचे लेकरं बोलतात, तुम्ही बोलत नाही का? बोलतात ना? नक्की सांगा, म्हणजे काय होईल मला बोलायला. तुम्ही बोलले तर मला बोलता. विडाला 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 विडाला. आदरणीय आमचे बाबांचं नाव ठोंबरे काका महाराजांचे चुलते आहेत. महाराजांना सुद्धा, बाबांना सुद्धा दंडवत. आणि तुम्ही सुद्धा
अगदी छोट्याखानी या कार्यक्रमाला भरभरून उपस्थिती दाखवली, तुम्हालाही मनापासून दंडवत धन्यवाद. विठाला विठाला हो, तुम्ही थोडं पुढं सरकून जर बसले तर चांगलं होईल बरं का. आणि खरं तर विशेषतः या ठिकाणी आमचे धार्मिक व्हिडिओ जयस्वाल महाराज या ठिकाणी उपस्थित झाले. माझं तर खरं भाग्य म्हणावं लागेल. 4 दिवस झाले कोणाच्याही कीर्तनकाराला या ठिकाणी शूटिंग करायला भेटली. आज विशेषतः ते उपस्थित झाले, त्यांनाही माझ्याकडून व ठोंबरे परिवाराकडून मनापासून कोटी कोटी धन्यवाद. यूट्यूब चॅनल आहे धार्मिक व्हिडिओ जयस्वाल यूट्यूब चॅनल आहे. कीर्तन झाल्याच्या नंतर बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. विडाला विडाला आता काय कीर्तन अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हाला कळाला. टाळकऱ्यांचे नाव कळाले, कीर्तनकाराचं नाव कळालं. आता घरी जाऊन झोपले तरी विडाला विडाला सांगायचं महत्वाचा मुद्दा. हा हा आवाज कोणाचा? आमचा जो गोड आवाज असेल, कडू आवाज असेल, पण तुमच्यापर्यंत गोड असा व्यवस्थित स्पष्ट स्वच्छ निर्मळ जो आवाज येतो ना, ते आमच्या अनिल भाऊ मुळे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. नाहीतर ते म्हणते महाराज आमचं नाव राहिलं तर पटन फिरून टाकते ती पुन्हा. विडाला विडाला अभंग निवडायचं कारण महत्वाचं. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. खरं तर या ठिकाणी नाम सप्ताह आहे, पण नाम सप्ताह किम निमित्तानं आहे आपल्याला याचं फार महत्वाचं आहे. कैलासवासी प्रल्हाद दादा ठोंबरे यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त म्हणा, पुण्यस्मरणानिमित्त म्हणा, या ठिकाणी ठोंबरे परिवार असतील, त्यांचे दोन्ही चिरंजीव असतील, आमचे महाराज असतील. आणि खरं तर विशेषतः आज आम्हाला उद्देशून सांगितलं आमचे छोटे माऊली गायब झाले का, श्लोक महाराज ठोंबरे आहे की नाही, ते म्हणू लागले 4 महाराज झाले पण एकानी नाव नाही घेतलं. म्हणलं मी 5वा आहे महाराज आणि मला असं मध्ये ठेवलं. 4 एकूण 4 टेकून म्हणजे महाराज पळून गेला नाही. विडाला विडाला आमचे श्लोक महाराज असतील, गेले ते आता. सकाळपासून काय असतं त्यांच्या मागे धावपळ असते. त्यांना सांगून द्या महाराजांनी नाव घेतलं आहे की नाही. अभंग 4 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुम्हालाही कळाला. खरं तर या जगामध्ये 3 वर्ग जन्माला येतात आणि दोन प्रकारे असतात. एक म्हणजे कृतज्ञ आणि दुसरा म्हणजे कृतज्ञ. आता तुम्ही म्हणाल कृतज्ञ म्हणजे काय आणि कृतज्ञ म्हणजे काय? ऐका, फक्त या दोन्ही शब्दामध्ये एकच शब्दाचा फरक आहे शेवटच्या, ज्ञ आणि घ्न. तुम्ही म्हणाल ज्ञ आणि घ्न मध्ये फरक काय? हे बघा, शब्द बदलला की अर्थ बदलतो. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं शक्य आहे? अहो शब्दच कशाला, शब्दावरचा अनुस्वार बदलला सुद्धा शब्दाचा अर्थ बदलतो. सांगू का? चिता आणि चिंता, बरोबर ना काका? आता मला सांगा, चिता आणि चिंता. चिता कुठल्या व्यक्तीला जाळते? गेलेल्या, थोडक्यात मेलेल्या, जे जिवंत नाही. आणि चिंता जिवंत व्यक्तीला. जिवंत व्यक्तीला जाळणारी चिंता आणि मेलेल्या व्यक्तीला जाळणारी चिता. कळाला ना अर्थ? ज्ञ आणि घ्न या दोन्ही शब्दाचा अर्थ समजून घ्या. कृतज्ञ म्हणजे काय? आपल्या जीवनामध्ये ज्यांनी आपल्यावरती फार उपकार केले, त्या उपकारातून परतफेड करण्याचा जो प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. दुसरी गोष्ट, ज्यांनी आपल्यावर अगणित उपकार केले, त्या उपकारकर्त्याची उपकार न फेडता, परतफेड न करता त्या उपकारकर्त्याला त्रास देणं, याला काय म्हणायचं? कृतज्ञ. विढाला विढाला आपण वर्षभर, मला एक सांगा, आपण यापूर्वी शेती केलेली असेल, बरोबर ना? आपण सर्वजण थोडक्यात शेतकरीच आहोत. मला सांगा, वर्षभर बैलाकडून आपण काबाड कष्ट करून घेतो, शेतीची मेहनती करून घेतो, शेतीची कामं करून घेतो. आणि एक दिवस आला की त्या बैलाला नाना प्रकारे शॅम्पू म्हणा, साबण म्हणा, वेगवेगळ्या साधनांनी धुवून धावून स्वच्छ करून त्याची पूजा केली जाते. त्याला नाना प्रकारे सजवल्या जातं. एवढंच काय, बँड बाजा डीजे लावून त्याची एसी मधून मिरवणूक काढल्या. तो दिवस कुठला? बैल, बरोबर, बैल
बरोबर ना? विठाला विठाला त्या बैलाकडून आपण काम करून घेतो, पण एक दिवस आला की त्याची उपकाराची परतफेड म्हणून, एक कृतज्ञ म्हणून आपण त्याची काय करतो? पूजा अर्चना करतो, नाना प्रकारे नैवेद्य बनवतो, नाना प्रकारे त्याला सजवले जातं, गावामधून मिरवणूक काढल्या जाते, मस्त आनंद घेतला जातो. का तर तिचा कृतज्ञपणा व्यक्त करतात. आपले शेजारचे देश कसे आहे? कृतज्ञ आहे. तुम्ही म्हणाल महाराज कसे हो, तुम्हाला शेजारचा राग येतो का? तसं नाही. आपला भारत देश पाकिस्तान असो, अफगाणिस्तान असो, अफगाण असो, भूतान असो, नेपाळ असो, या देशावरती संकट आल्याच्या नंतर सकारात्मक सहकार्याची भावना दर्शवतो. अहो एवढेच कशाला, सहकार्य करतोच ना. भारत देश या देशाला सहकार्य करतो. मला सांगा, ज्यावेळेस भारत देश या देशावरती सहकार्य करतो संकट आल्यावर, त्यानंतर ते देश आपल्याला का हार घालतात का? नाही, आपल्यावर आघात करतात, वार करतात. हा झाला त्यांचा कृतज्ञपणा. विठाला विठाला वर्षभर कष्ट करून, काबाड कष्ट करून ज्या वस्तूसाठी आपण धावत असतो, पळत असतो, रात्रंदिवस कष्ट करीत असतो, तो म्हणजे पैसा. प्रत्येक व्यक्ती, मला सांगा, कुठल्याही क्षेत्रात असू द्या, कायसाठी धावतो काका? फक्त आणि फक्त पैसा. बरोबर ना? असं म्हणतात पैसा जीवनात सर्वस्व, पण पैशाशिवाय हे काही. विडाला विडाला एका कवीने सुंदर असं एक लेख लिहिला बघा, हिंदीतून कहावत सारखा लेख आहे. तो काय म्हणतो? मानवाला उद्देशून सांगितलेला एक लेख आहे बघा. तो म्हणतो, ए इंसान पैसा तुम्हारे जिंदगी में और मरने के बाद साथ नहीं आएगा. ए इंसान पैसा तुम्हारे मरने के बाद साथ नहीं जाएगा. पण पुढे तो सुंदर म्हणतो, तो म्हणतो, पर त्या कवीने ये न लिहिलं काय? उस कवि ने ये नहीं लिखा कि हर वक्त हर समय के बावजूद वो पैसा इंसान को हर काम आता है. विडाला विडाला आपल्या जीवनात ज्यांनी उपकार केला त्या उपकारकर्त्याची परतफेड करण्याचा कृतज्ञपणा म्हणतात. आणि ज्याला उपकारकर्त्यावर त्रास देतो त्या उपकारातून परतफेड करत नाही, त्याला कृतज्ञपणा म्हणतात. यामध्ये 3 वर्ग सांगितलेले आहेत. एक झोपलेला वर्ग, एक जागवणारा वर्ग आणि एक जागता वर्ग. आता या वर्गाचा विचार करत असताना पहिल्या वर्गाचा विचार ज्ञानोबा सांगतात. झोपलेला वर्ग जो आहे ना, तो गाढ झोपलेला आहे, त्या वर्गाचा विचार करू नका. कारण झोप नावाचा प्रकारच असा आहे की माणसाला विसर पडल्याशिवाय झोप लागत. तुम्ही विचार करा, दिवसभराचे काम करून आपण साहजिकच प्रत्येकाच्या सोयी सुविधेनुसार, व्यवस्थेनुसार, चटई म्हणा, कोदडी म्हणा, कोट म्हणा, दिवाण म्हणा, सोफा म्हणा, अमुक अमुक तमुक तमुक म्हणा, ज्याच्या परिस्थितीनुसार घरामध्ये ज्याची त्याची काय असते, व्यवस्था असते. बरोबर दादा? दिवसभराचे काम करून तो व्यक्ती घरी आला आणि आपल्या बिछाण्यावर पडला आणि डोळे झाकायचे आणि अचानक लक्षात आलं की बाबा अमुक अमुक गोष्ट महत्वाची आहे, ती जर आता नाही आणली तर फार मोठं काय होणार आहे, आपलं नुकसान होणार आहे. मग मला सांगा, त्याला झोप लागेल का हो? नाही. सगळ्या गोष्टीचा विसर पडल्याशिवाय झोप लागत नाही. माऊली ज्ञानोबराय गोड सांगतात, त्यांना आत्म्याची विस्मृती केली आणि काय झाला? झोपी गेला. विडाला विडाला झोप नावाचा प्रकार फार विशेष सांगितलेला आहे. यामध्ये 2 प्रकार सांगितले. ज्ञानोबराय म्हणतात झोपून झोपलेले एक प्रकार आहेत आणि जागा असून झोपलेले एक प्रकार आहेत. ज्ञानोबराय म्हणतात झोपून झोपलेला हा प्रकार सामान्य वर्गामध्ये मोडून जातो, पण जागा असून जो झोपलेला आहे तो फार विचित्र वर्ग सांगितलेला आहे. त्या वर्गाचं वर्णन करत असताना माऊली ज्ञानोबराय म्हणतात, तो वर्ग असा आहे, तो स्वतःचं नुकसान करतोच करतो, पण त्याच्याकडे पाहून जगणाऱ्याचं सुद्धा वाटोळं केल्याशिवाय राहत. विडाला विडाला ज्ञानोबराय म्हणतात, कोण आबोलने बोले, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घर कोले कोले, नेनो अंधार उजडलेगा. ज्ञानोबराय गोड सांगतात, गुरु महाराज सांगतात, तो बोलतो फार छान, पण आतमध्ये कसं आहे, भगवंताविषयी विमुख झालेला आहे. या वर्गाचा विचार ज्ञानोबराय म्हणतात तुम्ही करू
विडाला विडाला दुसरा वर्ग सांगितलेला आहे जागवणारा वर्ग. तो कोणचा वर्ग आहे? जगदोगी जगदोगी दाग दाग बोलती, 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 दागता जगदेवा राधा काही भाव, दागता जगदेवा राधा काही भाव. संत महात्मे जागी करतात, स्वतःही जागतात आणि इतरांनाही जागी करतात. तो वर्ग आहे संत. दुसरा वर्ग जागवणारा सांगितलेला आहे, जागता सांगितलेला आहे. पण या वर्गाकडे पाहायचा दृष्टिकोन, संत वाङ्मयाच्या दृष्टिकोनातून जर पाहायचं झाल्यास संत महात्मे या वर्गाला विशेष उपाधी लावून सांगतात. जो पहिला वर्ग सांगितलेला आहे झोपलेला वर्ग, त्या वर्गाविषयी बोलत असताना संत महात्मे खेद व्यक्त करतात. काय व्यक्त करतात? खेद व्यक्त करतात. दुसऱ्या वर्गाकडे पाहत असताना संत महात्मे आदरपूर्वक त्या वर्गाला आदर्श मानतात, चांगलं मानतात. झोपलेल्या वर्गाविषयी खेद व्यक्त करतात. तुम्ही म्हणाल महाराज हे कसं शक्य आहे? प्रमाण सांगतो ऐका. काय करू पाहू वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर आंधळी काय करू पाहू वाटे तळमळ, 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 आंधळी सकळ बहिर मुख आंधळी सकळ बहिर मुख वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख. संत महात्मे या वर्गाकडे पाहिल्याच्या नंतर त्यांना वाईट वाटतं की बाबा यांचं काय खरं. काय करू भाऊ वाटे तळमळ आंधळी सकळ बहिर्मुख. पण ज्यावेळेस जागवणारा जागता वर्गाकडे पाहत असताना संत महात्मे म्हणतात हा वर्ग फार महत्वाचा आहे. तो स्वतःही जागतो आणि इतरांनाही जागवतो. हाती धरोनिया पावबिली धरा त्यांच्या उपकारा काय द्यावे, त्यांच्या उपकारा काय द्यावे, हाती धरोनिया पावबिली धरा, हाती धरोनिया पावबिली धरा, हाती धरोनिया पावबिली धरा, हाती धरोनिया पावबिली पावविले धरा त्यांच्या उपकारा काय द्यावे. आता उपकार शब्दाचा अंडरलाईन करून विचार करा. उपकार म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं ना
ज्यांनी आपल्यावर अगणित उपकार केले त्या विषयावरती, त्या उपकार कर्त्यावरती असणारा आपला कृतज्ञपणा. मग संत आपल्यावर काय करतात? उपकारच करतात ना, आपल्याला जागी करतात. म्हणजे साहजिकच एखाद्या विद्यार्थी 10वीला शिकत असताना विचार करा, 10वीचा विद्यार्थी आहे, त्याच्या आई वडिलांनी त्याला सकाळी पहाटे उठवणं त्याच्यासाठी काय आहे? हितच आहे ना, चांगलं आहे ना, बरोबर आहे ना. आई वडिलांनी त्याला उठवलं तर त्याच्यासाठी फार चांगलं आहे. पण त्यांच्या उठवण्यानं त्याला जर राग येत असेल तर मला सांगा, त्याला तो कृतज्ञपणा म्हणाल का? त्यानं साहजिकच समजून घेतलं पाहिजे, माझ्या भवितव्यासाठी यांचं उठवणं चांगलं आहे. म्हणजे त्यांच्या उठवण्यानं त्याचं आयुष्याचं काय होणार आहे? भलं होणार आहे. म्हणून संत महात्मे सुद्धा या समाजावरती भलं व्हावं, या समाजाचं चांगलं व्हावं म्हणूनच काय करतात? जागे करतात. विडाला विडाला. तुम्ही म्हणाल मला संत जागे करतात, पण जागे करून करायचं काय? प्रश्न आहे. अहो मला एक सांगा, आपण या सृष्टीमध्ये या भूतलावर जन्म घेतला, कशासाठी घेतला? खायसाठी घेतला का हो? नाही नाही. जन्म आपल्याला भगवंताने कशासाठी दिलेला आहे? फक्त आणि फक्त भोजना. वा वाटाय वाजा बाबांसाठी एकदा. कीर्तनात बसलेले थोडे आहे पण चांगले आहे बरं का. विडाला विडाला. आपल्याला देह मिळाला भजनासाठी मिळाला, बरोबर. संत महात्मे प्रमाणातून सुद्धा सांगतात काय? होठ हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, होठ हात का मानव देह भगवान ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया रात माना सोया, खाया पिया सुख से सोया रात माना सोया, भज भज मानव देह भगवानने तुझं दिया, असं म्हणायला हरकत. अल्लाने तुझं दिया, मी म्हटलं भगवानने तुझं दिया, एकच आहे. भगवंताने आपल्याला देह कशासाठी दिला? देवी दिला देह भजन गोमटा तोया झाला बाधा फाटिकेचा. सरळप्रमाणे दररोज तुम्हाला ऐकायला येणारं प्रमाण आहे. पण मला एक सांगा, संतांनी जागी केलं, आपल्याला कळलंही देह आपल्या कशासाठी दिला? भजनासाठी दिला. पण कळाल्याच्या नंतर भजनच करेल का हो? मला सांगा ना. ज्याला आता तुम्हाला कळलं की आपल्याला देह भजनासाठी मिळाला, मग की तुम्ही भजन करायला लागले का? अहो तुम्ही इतके वेळचे कीर्तनात बसले, टाळी सुद्धा वाजिना. विडाला विडाला म्हणायचं नाही तुम्ही टाळी वाजा. तुम्ही टाळी वाजायला लागले तुम्हाला धन्यवाद बरं का. भजन झालं की टाळी वाजलं पाहिजे. टाळीच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बी फायदे आहे, आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा फायदे आहे. विठ्ठल विठ्ठल भजन केलेली आपल्या हृदयाचे स्पंदन मोकळे होतात, हृदयाचे ठोके चांगले पडतात. मग तुम्हाला जर चांगलं आयुष्य वाढवायचं असेल तर टाळी वाजा, भजन करा. लवकर जर जायचं असेल तर टाळी वाजवू नका आणि भजन करू. विठाला विठाला. आपल्याला कळलं देवाने आपल्याला जन्म दिला, देवाच्या भजनासाठी दिला, पण डायरेक्ट भजन करू शकत नाही. विद्यार्थ्याला जर 10वी कुठेतरी अभ्यासक्रमामध्ये पास व्हायचं असेल तर त्याला कुठल्या तरी क्लासेस जॉईन करावं लागतील किंवा शाळेत जावं लागेल. साहजिकच आपल्याला भजन करायचं आहे तर त्यासाठी आपल्याला कोणाच तरी संगतीत जावं लागेल, संतांच्या संगतीत जावं लागेल. संत महात्मे म्हणतात संतांची संगत फार महत्वाची आहे. ज्यांनी संतांची संगत केली त्याच्या आयुष्याच्या काय झाला? उद्धार झाला. विडाला विडाला. संतांची संगत केली पाहिजे. तुम्ही मला सांगा, कैलासवासी प्रल्हाद दादा ठोंबरे यांच्या वर्ष श्रद्धा निमित्त, प्रथम पुण्यस्मरणानिमित्त जर हा नामसप्ताह नसता, साहजिकच आज आपण थोडंसं पाठीमागं जाऊ, नामसप्ताह नाही. मग या वेळेत आपण घरी असताना काय केलं असतं? खाल्लं असतं आणि आराम केला असता. दिवसभराचे काम करून आपलं पोटभर जेवलो असतो आणि निवांत झोपलो असतो. पण या परिवाराने विचार केला, आपल्या परिवारातील सदस्याच्या निमित्तानं का महिना
आपण या ठिकाणी नाम सप्ताह भगवंताची साधना संतांच्या संगतीमध्ये केलं पाहिजे. मग त्यांनी नियोजन केलं, तुम्ही या ठिकाणी आलात. मला सांगा, तुम्ही आल्याच्या नंतर तुमचं नुकसान झालं का फायदा झाला? नक्कीच. विडाला विडाला संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर खरं तर पाहायचं जर झाल्यास संत फार महत्वाचे सांगितलेले जातात. कारण संतांचा जन्म आणि भगवंत हे वेगळे नाही. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. फक्त आपल्यासाठी जाहिरात आहे, फोटो आहे, ते संत आहे, ते तुकाराम महाराज आहे, ते ज्ञानेश्वर महाराज आहे, ते एकनाथ महाराज आहे. पण ते काय आहे? भगवंताचे अवतार आहे. माझे ज्ञानोबर आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. माझे एकनाथ महाराज भंगासाची कोळी महाविष्णूचा ब्रह्म सोपान तो झाला. निवृत्ती दादा भगवान शंकराचे अवतार सांगितले जातात. मुक्ताई आदिशक्ती मुक्ताईचे अवतार आहेत, आदिशक्तीचे अवतार आहेत. मग या संत महात्म्याच्या संगतीत गेल्याच्या नंतर साहजिकच आपला काय होणार आहे? उद्धार होणार आहे, फायदा होणार आहे. विडाला विडाला संतांच्या संगतीत गेला. आपण नेहमी हरिपाठ करतो, नवे नवे करीत जरी नसलो तर कानावरती आपल्याला हरिपाठ ऐकायला येतो. ज्याच्या कानावरती हरिपाठ ऐकायला येत नाही तो भारतातला विडाला विडाला कानावरती प्रत्येकाचे शब्द पडतात. संतांची संगती मनोमार्ग गती, आकळवा श्रीपती येणे पंथी. भगवंताची साधना संतांच्या संगतीत गेल्यावरच होते. बरोबर. विडाला विडाला मग मला एक सांगा, आपल्याला कळालं देह मिळाला, भजनासाठी मिळाला, त्यासाठी आपण संतांच्या संगतीत सुद्धा गेलो. पुढं मला एक तुम्ही म्हणत असाल, मग संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर काय होईल? बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती, बैसता संताचे संगती. कळू आले कमळापती, कळू आले कमळापती, कळू आले कमळापती, कळू आले कमळापती. आपले कोणी काय वाला काय वाला आपले कोणी गणपती, आपले कोणी गणपती. बसलेली एकदा जोरात टाळी वाजा बरं. मयूर दादा खरंच आनंद येतो बरं का. हा लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. मृदंगाचा नादच नाही करायचा. मी असं ऐकलं, पूजनीय बोधले बाबा म्हणतात मृतामधून जो दंग होतो तो मृदंग आहे. हा नाहीतर काय
हल्ली म्हणण्यापेक्षा काही लोक थोडंसं मृदंगाविषयी नेगेटिव्ह पद्धतीने बोलतात, पण मृदंग म्हणजे साधी गोष्ट नाही, भगवंताला प्राप्त करण्याचं एक साधन आहे. विडाला विडाला मृदंगाला 8-8, 10-10, 12-12 घंटे आणि 10-10 वर्ष रियाज करून त्यावेळेसच माणूस तयार होतो. नाहीतर उगा आपलं उठलं चालला थापा टाकायला त्याला काही महत्व. आमचे आदरणीय महाराज आळंदीमध्ये 8-10 वर्ष राहून 8-8, 10-10 घंटे रियाज करून आपल्या साधनेला त्यांनी तयार केलेलं आहे. एवढं सोपं नसतं. घाटावर जाऊन कुठल्याही अन्न साधनाची उपस्थिती नसताना, उपलब्ध नसताना पण रियाज मृदंगाची साधना ते करत राहतात. एवढं सोपं नाही. पूर्वीचा काळ फार भयंकर होता. आता काय झालं, हल्ली सगळ्याकडे पैसा झालेला आहे. संस्थेत टाकायचं म्हटलं की 30,000 25,000 भरले की त्या मुलाची खायप्याची व्यवस्था होऊन जाते. मुलगा खायप्याची व्यवस्थेमध्ये दंग होऊन जातो, तो पण मृदंग वाजवत. पण पूर्वीच्या काळी ज्यावेळेस महाराज आळंदीत असताना मधुकरी मागवायचे. 8-10 किलोमीटर जायचं, 20-20 किलोमीटर जायचं, मधुकरी मागून यायचं. आणि त्या मधुकरीमध्ये पुरेसं अन्न येईल याची शाश्वती राहत नव्हती. जर त्या मधुकरीमध्ये 12 जणांचा, 20 जणांचा किंवा 10 जणांचा काय असायचा, ग्रुप असायचा, वाटा असायचा. आणि प्रत्येकाला आल्याच्या नंतर सगळ्याला पोळी भाजी असेल त्याची व्यवस्थित वाटून घेतली जायची. मग कधी 2 पोळी येते, कधी 1 पोळी येते. कधी कधी असं व्हायचं, एखादा नवीन मधुकरीला जर गेला, भाजी मिक्स असायची, त्याच्यात जर टमाटर म्हणा किंवा कढीसारखा आंबट पदार्थ पडला का भाजी काय व्हायची, विटून जायची, खराब व्हायची. मग त्यावेळेस फार अवघड असायचं. मग त्या काही मी असं ऐकलं, इंद्रायणीच्या डोहामध्ये कुटके बुडून भाकरी खाल्लेले आहे. म्हणजे एवढा काळ त्यावेळेस भयंकर आहे. पण आपल्या साधनेमध्ये त्यांनी फार मोठा पराकाष्ठा घेऊन आपल्या जीवनामध्ये ते सफल झालेले. त्याच प्रकारे आमचे मयूर महाराज सुद्धा आळंदीमध्ये राहून भरपूर दिवस मृदंगाची साधना त्यांनी केलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजा बरं. विडाला विडाला संतांच्या संगती आपण गेलो, पण आता आपल्याला पुढे जायचं. विमान गेलं की आपण निघू, आहे की नाही. विडाला विडाला संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर साहजिकच आपल्याला भगवंताचं नाम साधना करायला काय होती, सुरुवात होती. मग तुम्ही म्हणाल महाराज नाम साधना आम्ही करू, भजन आम्ही करू, पण त्याचा फायदा काय होईल. अहो आपण साहजिकच, मी तुम्हाला थोडक्यात जास्त लांब नेणार नाही, हरिपाठामध्येच तुम्हाला काय करेल, सगळ्या गोष्टी दाखवून देईल. नाम साधनेने, भगवंताच्या भजनाने, नामस्मरणाने काय होलो, जळतील पापे जळतील पापे जन्मांतरीचे. आलं लक्षात. पुरावा मिळाला. एखाद्या कोर्टामध्ये आपण केस टाकली आणि त्या केसच्या संदर्भात जर आपल्याकडे पुरावा नसला तर आपण केस जिंकू का हो, नाही. मग तुम्हाला पुरावा मिळाला, समजा तुम्ही जिंकलेत. मग तुम्हाला लक्षात आला असेल, संतांच्या संगतीत गेलो, नाम साधना सुरू केली, नाम साधनेचा फायदा सुद्धा कळाला. मग करा ना भजन. विठाला विठाला जागी झाल्याच्या नंतर आपल्याला आपलं उद्दिष्ट कळलं का आपण त्या साधनाने चाललं पाहिजे. नित्य नियमाविना अन्न खायतो श्वान. आपल्या जीवनामध्ये काहीतरी नित्यनियम असला पाहिजे. काही उठले की खायला लागतात, पण साधू संत सांगतात आपल्या जीवनात नित्यनियम असला पाहिजे. नाम साधना करायची असेल तर त्याच्यामध्ये सातत्य सुद्धा असलं. सातत्यामध्ये काहीतरी नियम असला तरी कधी उठलं का सुटलं, उठलं की सुटलं जमन का हो. म्हणून संत महात्मे सांगतात नित्य नियमाविना अन्न खायतो श्वान. काही नित्य नियमाविना अन्न खायतो श्वान. विडाला विडाला खरं ते उड्या आणल्यामुळे मला असं दम लागले नाही झाला बा, बोलायला जड जायला लागलं. विडाला विडाला Thank you.
असा पुरावा आपल्याला दिला. नित्यनेम काय नित्यनेम आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्यनेम फार महत्वाचं सांगितलेलं आहे. पण आपलं थोडंसं काय की तुम्हाला पाठीमाग घेऊन जातं. आपल्याला अभंगाच्या बाहेर राहायचं. आपण संतांच्या संगतीत गेलो, आपल्याला देह भेटला. कशासाठी भेटला? संतांच्या संगतीत गेलो. संतांच्या संगतीत आल्याच्या नंतर काय करायचं हे सुद्धा कळलं. नामसाधना सुरू केली आणि नामसाधनेचा फायदा सुद्धा आपल्याला कळाला. पण याच्या पुढे जात असताना संत महात्मे सांगतात, नामसाधना करत असताना प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीची काय असते? गरज असते. कोणाला गुरु महाराजांच्या सान्निध्यात जाऊन नामसाधना करायला भेटते, कोणाला कोणाच्या मार्गदर्शनाने भेटली. विडाला विडाला पण नामसाधना करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज काय म्हणतात हे बघा, प्रत्येक जण जागी राहतो पण जागत असताना त्याला झोपी फार महत्वाची सांगितलेली आहे. संत महात्मे म्हणतात आरोग्याच्या दृष्टीने जर विचार केला, ज्या व्यक्तीला झोप मिळाली नाही तो ढवळ्या दिवसाकडे घेऊन मागे लागू शकतो. साहजिकच त्याच्या माइंडवरती परिणाम होऊ शकतो. माणसाला पुरेशी झोप असल्याशिवाय सुद्धा जमणार नाही. जागत केल्याच्या नंतर माणसाला झोप ही फार महत्वाची असते. असं म्हणतात झोपेतून उठल्याच्या नंतर मेंदू आपला परत एकदा ताजातवाना होऊन कार्य करत असतो. प्रत्येकाचा स्टॅमिना असतो. कोणी 6 तास झोपतात, कोणी 7 तास झोपतात. याच्या पुढे जर बोलायचं जर झाल्यास प्रत्येकाचा काय आहे? स्टॅमिना आहे ते तासन तास सुद्धा झोपतात. विडाला विडाला संत महात्मे सांगतात साहजिकच एखाद्या गावामध्ये जसं आपल्या या गल्लीमध्ये आपल्या नगरामध्ये नामसप्ताह सुरू झाला, ज्यावेळेस पहिला दिवस असतो मंडप येतो, या ठिकाणी मंडप लावला जातो आणि त्यावेळेस लहान लहान लेकराची काय होते त्या ठिकाणी गडबड सुरू होते, आनंद सुरू होतो. तिकडे पळतात तिकडे पळतात, दिवसभर अगदी पळ 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 आमचे श्लोक महाराज जसे आता झोपे गेले त्याप्रमाणे ती लेकरं झोपेले येतात. संध्याकाळचं कीर्तन सुरू होतं 8 ते 10, 8:30 ते 10:30 या वेळेमध्ये कीर्तन सुरू झाल्याच्या नंतर अगदी पुढे येऊन बसतात. पुढे बसल्याच्या नंतर त्यावेळेस त्यांची अगदी 2 काड्याची रेंज राहिलेली असते झोपेची. झोप अगदी डोळ्यावर आलेली असते. कीर्तन सुरू होतं, अभंगाचा भावार्थ होतो, चिंतनाला सुरुवात होते आणि ती झोपी जातात. मला सांगायचं महत्वाचं म्हणतात झोपल्याच्या नंतर कीर्तन झालं आणि त्या आईने आपल्या लेकराला पाहिल्याच्या नंतर साहजिकच त्या लेकराला आई उचलून घेऊन जाते आणि घरामध्ये नेऊन झोपते. संत महात्मे तेच सांगतात, ज्यावेळेस साधकाला एखाद्या ठिकाणी झोप आली त्या ठिकाणी झोपू देत नाही, त्या ठिकाणी उठवतात आणि स्वरूपाच्या जागेवर झोपवतात. विडाला विडाला काय वेळेस काय होतं, लहान लहान लेकरं लवकर झोपत नाही. मग पूर्वी काय म्हणायचं, मी असं ऐकलेलं आहे बघा, पूर्वी काय मी जास्त असं 40-50 वर्ष पूर्वीचं नाही पण मी असं ऐकलेलं आहे, लहान लहान लेकरं ज्यावेळेस झोपत नाही त्यावेळेस पूर्वीच्या मातोश्री असतील, आजी असतील, त्या लेकराच्या आई असतील, अंगाई गीत गायचे बघा, सुंदर अंगाई गीत. आता अंगात गीतच राहिलं नाही तर गीत म्हणायचे विषयच राहिला रे. विडाला विडाला पूर्वी लेकरं झोपत नसले की त्याला अंगाई गीत गाऊन झोपे घातल्या जायचं. मग अंगाई गीत कसं असायचं बघा, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गईत नाही, आज माझ्या पाडसाला झोप का गईत नाही, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोप लागे बाई. सुंदर असं अंगाई गीत गायच्या आणि त्या गीतामध्ये ते बाल तल्लीन व्हायचं आणि झोपी जायचं. पूर्वीच्या महिला अगदी गीत गायच्या, जाते जाळायला बसल्या का जाते गायच्या. कसे जाते असायचे पहिले, सुंदर माझे जाते गे फिरते कौतुके, गोव्या गाऊ कौतुके तू गे बा विठ्ठला, सासू आणि सासरा फिरतो तिसरा, गोव्या गाऊ रातारा तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. हो, सुंदर असे जाते गायले जायचे, अंगाई गीत गायले जायच्या. एक माय माऊली
शेजारच्या संग भांडणं झाले बघा दादा, शेजारच्या संग भांडणं झाले आणि ती जात जाळायला बसली पहा. जात सुंदर गायला लागली. काय जात होतं तिचं ऐक बरं का. लिंबाच्या झाडाखाली बाबूराया दारू पाडी, कोल्या मेल्यानं केली गाडी, आली पोलिसाची गाडी. हो, सुंदर प्रकारे महिला गीत गायच्या. अहो कधी कधी काय होतं, ज्यावेळेस घरामध्ये लेकरू झोपाय ना, अंगाई गीत झालं, सगळं काही झालं, पण ती लेकरू काही झोपण. मग शेवटचा एक पर्याय असतो त्यांच्याकडे, काय, घरातील एक वयोवृद्ध व्यक्ती असतो, ते असं घराच्या कोपऱ्यात बसलेला असतो. ती आजी त्या बाळाला म्हणते, झोप नाही तर तुला भोकडी खाऊन, झोप नाही तर तुला भोकडी खाऊन घे. ती भोकडी आपली उगा दात पडलेली, एक अर्धा दात असलेला, डोळे खोलवर गेलेले, त्या अशा गोळ्या अशा संकवर आलेल्या. आणि ज्यावेळेस ती आजी त्या बाळाला म्हणते झोप नाही तर भोकडी खाऊन, मग ते भोकडीनं गपचित बसतो ना, ते म्हणतात खाऊ का, ढला ढला ढला.